नमस्कार, स्वागत है आपका सी न्यूज भारत में और मैं आपके साथ रजा सिंह। वक्त हो चुका है महाराष्ट्र बुलेटिन का। महाराष्ट्र बुलेटिन में हम बात करेंगे संभाजी नगर की खबरों पर, जहां भारतीय जनता पार्टी के अतुल जी सावे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की और पाथर मगन दादा निकालजे की जयंती पर भव्य रोजगार शिविर लगाया गया। इन तमाम खबरों पर करेंगे विस्तार से चर्चा। खबर महाराष्ट्र के छत्रपति संभाजी नगर से है, जहां भारतीय जनता पार्टी के अतुल जी सावे ने एक प्रेस कॉन्फ्रेंस की, जहां उन्होंने कहा कि 20,000 करोड़ की लागत संभाजी नगर में आ रही है। टोयोटा किर्लोस्कर कंपनी को 800 एकड़ जमीन उपलब्ध कराई गई है और यहां 8,000 कर्मचारियों को रोजगार मिलने वाला है। मेरे ख्याल से ये आरोप बहुत ही गलत आरोप है। कोई भी मतदार पैसे लेके मतदान करता नहीं, वो उसके अपने मर्जी से मतदान करता है। अगर ये आरोप करते हैं इम्तियाज जलील साहब, तो ये बहुत गलत आरोप है। एकदम ये मतलब मतदारों का अपमान किए वाली बात है कि मतदार पैसे लेके मतदान कर रहे हैं। ये उन्होंने जो बोला, ये बहुत गलत बात है, मतदारों का अपमान करने वाली बात है। और ऐसा अपमान अगर मतदारों का होता होगा तो मतदार उनसे उनको सही वक्त पे सही खड़ा देंगे। कल जो मुंबई में जो कंपनियों के साथ जो एग्रीमेंट हुआ, उसके बारे में बताइए। आप और फडणवीस साहब थे उस बैठक में। कल मुंबई में टोयोटा किर्लोस्कर इस कंपनी के साथ MOU साइन किया गया। इस MOU में छत्रपति संभाजी नगर में 20,000 करोड़ की इन्वेस्टमेंट आ रही है। 20,000 करोड़ की इन्वेस्टमेंट के माध्यम से DMIC और एक सिटी में 800 एकड़ में ये प्रोजेक्ट होने वाला है और करीबन 8,000 लोग डायरेक्ट एम्प्लॉयमेंट होने वाले हैं और 8,000 इनडायरेक्टली जो एंसेलरीज आने वाले उनके माध्यम से उनको एम्प्लॉयमेंट मिलने वाला है। माननीय देवेंद्र जी फडणवीस साहब ने इस प्रोजेक्ट को यहाँ लाने में पूरी तरीके से कोशिश की। जब वो 1.5 साल पहले जापान गए थे, तब जापान गवर्नमेंट से बात करके ये टोयोटा किर्लोस्कर का प्रोजेक्ट इधर आया। इसलिए मैं इसमें और मैं नाम लूँगा, मानसी टाटा और किर्लोस्कर, गीतांजलि किर्लोस्कर, ये दोनों ने भी बहुत बड़ा रोल प्ले किया है कि ये प्रोजेक्ट छत्रपति संभाजी नगर में आया। अंबादास दानवे ने ऐसा भी आरोप किया है कि पहले सुविधा दी जाए, सेंद्रा MIDC फिर से प्रोजेक्ट लाइए। DMIC में ऑलरेडी रोड्स इंफ्रास्ट्रक्चर तैयार है, इलेक्ट्रिकल इंफ्रास्ट्रक्चर तैयार है, सीवेज ट्रीटमेंट का इंफ्रास्ट्रक्चर तैयार है और ऑरिक में भी है, इसीलिए तो वहाँ पे यूनिट आ रहे। और जापानीज की ऑलरेडी इसके पहले 6 बार उनकी टीम आई यहाँ पे, अलग अलग टीम्स आके इंस्पेक्ट करके गए और उसके बाद ही उन्होंने छत्रपति संभाजी नगर में अपना प्रोजेक्ट लगाने का फाइनल किया। पानी योजना के बारे में एक बैठक हुई कल पानी की योजना के लिए बैठक हुई। पानी की योजना के अंदर ऐसा डिसाइड हो गया कि जो 800 करोड़ का जो आज पैसा महापालिका को भरना है, वो महापालिका को सॉफ्ट लोन के माध्यम से UD डिपार्टमेंट के माध्यम से वो दिया जाएगा। उसके लिए वो कैबिनेट के सामने प्रस्ताव लाने के लिए UD सेक्रेटरी को बोला गया। बहुत ही जल्द वो आएगा और वो मंजूर करेंगे हम कैबिनेट में। छत्रपति संभाजी नगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। खबर छत्रपति संभाजी नगर से है, जहां महाराष्ट्र में पाथर मगन दादा निकालजे की जयंती पर भव्य रोजगार शिविर लगाया गया, जहां 12वीं पास लड़के लड़कियां और ग्रेजुएट लड़के लड़कियों के लिए इलेक्ट्रॉनिक वाहन सेल्स एवं सर्विस के क्षेत्र में करियर बनाने का सुनहरा अवसर दिया गया। आंबेडकर चळवळीचे पॅन्थर लोकनेते पॅन्थर मगन दादा निकालजे यांच्या 22 वर्षी त्यांची जयंती मोठ्या थाटात सामाजिक उपक्रमाद्वारे आम्ही साजरी करत असतो। याही वर्षी आपण त्यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रमाद्वारे त्यांची जयंती साजरी करत आहोत। यामध्ये आपण शालेय साहित्यांना शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करणार आहोत। तसेच जे गरजू विद्यार्थी आहेत, सुशिक्षित बेरोजगार आहेत, त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी भव्य दिव्य असा रोजगार मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे। व दरवर्षीप्रमाणे जे पॅन्थर मगन दादा निकालजे यांच्या विचारांना प्रेरित असं कार्य आम्ही करत असतो। त्याच्यातून जशी गोरगरिबाची सेवा होईल, जे काही आमच्याकडून केलं जाईल तेवढं आम्ही पॅन्थर मगन दादा निकालजे सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने शहरभर कार्यक्रम घेत असतो। आज सकाळपासूनच या सामाजिक उपक्रमाची आम्ही सुरुवात केली आहे। घाटी रुग्णालय या ठिकाणी फळांचं वाटप करून याही ठिकाणी
शालेय साहित्याचं वाटप विविध संस्थांमध्ये जाऊन त्या ठिकाणी कार्यकर्ते करत आहेत व या ठिकाणी जे पॅन्थर मगनदादा निकाळजे यांचं स्मारक आहे याला अभिवादन करून दरवर्षीप्रमाणे त्यांचा स्मृती दिन असेल, त्यांची जयंती असेल ती त्यांच्याच विचारानं साजरी करण्याचा एक छोटासा प्रयत्न आम्ही करत असतो. धन्यवाद. आपलं नाव? मी दीपक निकाळजे, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष. भीमयोद्धा पॅन्थर नेते कालकथित आदरणीय मगनदादा निकाळजे ज्यांनी उभ्या आयुष्यामध्ये आंबेडकर चळवळीसाठी योगदान दिलं. ज्या ज्या महागडामध्ये ज्या ज्या ठिकाणी अन्याय झाला त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या विचाराने प्रभावित होऊन सगळ्या समाजाला एकत्र करून अन्यायाच्या विरुद्ध लढा त्यांनी दिला आयुष्यभर. तीच कास धरून आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने त्यांचे निकाळजे परिवार एक सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवत आहेत. मला आनंद होत आहे की दीपक भाऊ निकाळजे त्यांचा परिवार त्यांना जे विचारात ज्यांनी पुढे नेला, जे पॅन्थरच्या काळामध्ये तोच विचार पुढे नेण्याचा त्यांनी एक उपक्रम सुरू केला. त्यांची जयंती असेल, स्मृतिदिन असेल, आज एक सामाजिक जो कार्यक्रम केला त्याच्यामध्ये जे आपले कॉलेजचे शाळेचे जे मुलं आहेत त्यांना शालेय साहित्याचं वाटप केलं. त्याच्यानंतर जे आपल्या औरंगाबाद शहरामध्ये, संभाजीनगर शहरामध्ये जी बेरोजगारी वाढली त्यासाठी रोजगार मेळाव्याचं त्यांनी नियोजन केलं. म्हणजे बाबासाहेबांना जे अपेक्षित काम मगनदादांनी जे काम केलं त्यांचा परिवार. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। महाराष्ट्र के छत्रपति संभाजीनगर स्थित सरकारी घाट एवं अस्पताल के प्रसूति वार्ड में विश्व स्तनपान दिवस मनाया गया। इस अवसर पर घाटी हॉस्पिटल के संस्थापक डॉक्टर शिवाजी सुक्रे सर, स्त्री एवं प्रसूति रोग विभाग की प्रमुख डॉक्टर श्रीनिवास गडप्पा, डॉक्टर कानन येलेकर मैडम, डॉक्टर कल्याणकर, डॉक्टर भिंगारे, डॉक्टर अनुराग और अन्य मौजूद रहे। आजचा हा कार्यक्रम म्हणजे ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणून आपण साजरा करतो हा सप्ताहभर. हा ब्रेस्ट फीडिंग वीक जो आहे ते 1 ते 7 ऑगस्टच्या दरम्यान आपण साजरा करत आहोत. त्याच्यामधून ज्या प्रसूती ज्या मातांची होते तर त्यांच्यासाठी त्यांचे नातेवाईक यांना याच्यातून मार्गदर्शन केलं जातं की ब्रेस्ट फीडिंगचं किती महत्त्व आहे, स्तनपान ते कसं किती वेळात करायला पाहिजे, पहिल्या अर्ध्या तासात ते 1 तासामध्ये ते केलं पाहिजे, ब्रेस्ट फीडिंग केल्यानंतर बाळाचे काय फायदे आहेत हे त्यामधून सांगण्यात येत आहे. आणि यामुळं समाजामध्ये एक जागृती निर्माण होईल. आजच्या कार्यक्रमामधून ब्रेस्ट फीडिंग केल्यामुळं बाळ हे तंदुरुस्त राहतं, आईच्या जवळ राहिल्यामुळं बाळाची वाढ सुदृढपणे होते, आईच्याही एक मानसिकतेमध्ये फरक पडतो आणि त्यामुळं बाळाला जे लवकरात लवकर जर आपण ब्रेस्ट फीडिंग केलं तर त्यामुळं बाळाला त्याची प्रतिकार क्षमता चांगली राहते आणि बाळ एक चांगलं सुदृढ जन्माला आलेलं आपण पाहायला बघतो. आणि हे ब्रेस्ट फीडिंग किती दिवसापर्यंत केलं पाहिजे यामधून त्याचं प्रबोधन आजच्या या कार्यक्रमामधून करण्यात येत आहे. तर मला असं वाटतं की हे बाळ आणि आई या दोघांसाठी यामधून त्यांना चांगलं नॉलेज या कार्यक्रमामधून दिल्या जात आहे. तर त्यामुळं त्याचा निश्चितच फायदा आई आणि बाळाला होईल. थँक्यू सर. आज जागतिक स्तनपान सप्ताह आहे, त्याला वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक म्हणतो. ॲक्च्युली हा सप्ताह साजरा करायची गरज यासाठी पडलेली आहे की WHOने जे सांख्यिकी काढले त्याच्यामध्ये 84% डिलिव्हरी हा इन्स्टिट्यूशनल डिलिव्हरी असतात, पण फक्त 44% मातांनाच केवळ स्तनपान मिळत असते. म्हणजे अजूनसुद्धा आपल्याकडे 64% मातांना हे केवळ स्तनपान मिळत नाही, ही सांख्यिकी आहे. त्यामुळे मागच्या 16 वर्षापासून आपण हे वर्ल्ड ब्रेस्ट फीडिंग वीक करतो आणि याच्यामध्ये आपण सगळ्यांचं जनजागरण करतो. केवळ मातेतच नसेल तर सपोर्टिंग स्टाफ, जसं यावेळेसचं घोषवाक्य आहे क्लोजिंग द गॅप, म्हणजे फक्त मातेनीच स्तनपान करायचं नाही तर आजूबाजूचे त्यांचे नातेवाईक, मग जिथं हॉस्पिटलमध्ये डिलिव्हरी होते तिथे डॉक्टर, स्टाफ सिस्टर आणि सपोर्टिंग स्टाफ. आणि त्या उद्देशानेच आजच्या आमच्या स्टाफ सिस्टरनी स्वयंस्फूर्तपणे हा कार्यक्रम घेतला आणि याच्यामध्ये त्यांनी सगळ्या मातांचं जनजागरण केलं आणि एक स्किटसुद्धा केला. त्या अर्थाने जागतिक स्तनपान सप्ताह साजरा करून स्तनपानाचं महत्त्व पटवून दिलं. धन्यवाद. महाराष्ट्र छत्रपति संभाजीनगर से सी न्यूज संवाददाता शिवाजी नवले की रिपोर्ट। फिलहाल महाराष्ट्र बुलेटिन में बस इतना ही। देश दुनिया की तमाम खबरों की जानकारी के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत। हर खबर आपके साथ, आपके हाथ।